उद्याच्या आंदोलनाचा जे मोर्चा आहे त्या मोर्चाचं रूप दाखवलेलं आपल्याला ऐट्यापासून सुरू होऊन ते शेतकरी चौकहून जुना मोंढा त्या भागात तो मोर्चा जाणार आहे. मोर्चा एकदम शांततापूर्वक जाणार आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी अगोदर सांगितलेलं आहे, अगोदर हात जोडून नंतर हात सोडून. दिल्लीचं पण आंदोलन हा शांततापूर्वकच होता. नंतर प्रशासनाने सत्ताधाऱ्याने प्रशासनाला जे घोळ करायला लावलं त्याच्या उत्तराने बघितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे हे महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे माहित आहे. आम्ही शेवटी मनसे सैनिकच आहोत. आम्हाला त्या तयारीत उतरू देऊ नका, माझी विनंती प्रशासनाला. आपल्या देशात हा प्रकार सारखा ते मुघल साम्राज्यासारखा प्रकार सुरू झालेला आहे. पूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. आपल्याकडे नीट घोटाळा असो, ईव्हीएम सेटिंग असो, की एक लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना जे सुशिक्षित डॉक्टर्स आहेत त्या लोकांची मारहाण. या देशात सर्वप्रथम पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे हे जंतर मंतरला गेले. साहेबांनी तिथून सांगितले की या लोकांना प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी आम्हा सगळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. जिथे जिथे लोकांना त्रास होत आहे तिथे तिथे जाऊन आम्ही त्यांना मदत करतोय. आणि उद्याच्या तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी. आम्ही त्यांच्या या आंदोलनामध्ये या देश बचाव या मोर्चात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहोत. माझी सर्व शाळा कॉलेज व्यापारी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये भाग घेऊन या देशाला दाखवून देऊ की सर्वसामान्य नागरिक काय करू शकतात. जनतेची ताकद, जनता जनार्दन कशी असते, या हुकुमशाहीला कुठेतरी आपल्याला थांबवणं खूप गरजेचं आहे. आपण मुघलशाही सारखा हा मुघलशाहीचा दुसरा भाग दिसतोय कुठेतरी, त्या प्रकारे आपण या हुकुमशाहीच्या अंतर्गत चाललो आहोत. यांनी जे डिसाईड केले, जे निर्णय केले, नीट घोटाळ्यामध्ये यांनी काही बोलायला तयार नाही. आम्ही तिथे आंदोलन केलो आणि त्या मोठेगावकर सरांना आम्ही त्यांना अरेस्ट करायला लावलो. त्यानंतर नीट परीक्षेसाठी हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थी रात्रदिवस काम करून अभ्यास करून जर त्या पैशावाल्यांना निकाल भेटत असतील तर ते काय कामाचं. त्यावेळेस पण अमित साहेबांनी पुढाकार घेऊन नीटच्या विरोधात पण स्टेटमेंट दिला होता. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व मनसे सैनिक जनतेच्या सोबत आहोत. हे हुकुमशाहीचा जे प्रकार चालू आहे, आरोपी जरी असला तरी त्याचं एज्युकेशन सिस्टम म्हणजे भ्रष्टाचार चालूच आहे. म्हणजे हे खूप मोठे आमचे नशीबच खराब आहे जनतेचे. हे हुकुमशाहीच प्रकार आहे ना. एखादा व्यक्ती पूर्ण भारताचे पेपर हॅक करतोय, नीटचे पेपर फोडतोय त्यांच्या स्वतःच्या मुनाफ्यासाठी, फायद्यासाठी. त्या रॅकेटवर भरलेला त्याची इमारत पाडली नाही, अतिक्रमण पाडलं नाही, त्याला मेडल भेटल्यासारखं